वरिष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची नुकतीच राज्याच्या अन्न व औषध प्रशासन आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे। त्यानंतर आयुक्तपदी पदभार स्वीकारल्यानंतर मुंढेंनी धडक कारवाई मोहीम राबवली। सध्या राज्यभर फसव्या जाहिरातींसह केमिकलचा वापर, दुग्धजन्य पदार्थांमध्ये असलेली भेसळयुक्त खवा, तूप, बनावट औषधं आणि अवैध गुटख्याचा साठा जप्त करत त्यांनी अनेक दुकानं सील केली आहेत। त्यामुळे ते चर्चेत आहेत। आणि या संदर्भामध्ये परळी येथील सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असणारे उत्तमदादा मानिक काय म्हणत आहेत पाहूयात। नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज मी IAS अधिकारी तुकारामजी मुंढे साहेब यांनी जे धडाडीचं काम चालू केलेलं आहे या बाबतीत मी आपल्यासमोर आव्हान करत आहे। तुकाराम मुंढे साहेबासारखा अधिकारी हा आपल्या महाराष्ट्रातील लाभणं हे खरोखरच महाराष्ट्रातील जनतेचं आणि शेतकऱ्यांचं हे भलं करणारं आहे। आज तुकाराम मुंढे साहेबाच्या बाबतीत जर विचार केला तर 21 वर्षामध्ये 25 वेळेस त्यांच्या बदल्या केल्या गेलेल्या आहेत आणि 25 वेळेस बदल्या करून देखील धडाकेबाज त्यांची जी कारवाई आहे याचं अभिनंदन करावं तेवढं कमी आहे। मित्रांनो, शेतकरी भावांनो, आपण अशा अधिकाऱ्याच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे। उदाहरणार्थ भेसळचा जर आज विचार केला तर औषध प्रशासनाच्या संदर्भात त्याच्यामध्ये सगळी भेसळ आहे। दुधामध्ये भेसळ आहे, खव्यामध्ये भेसळ आहे। ज्या ज्या जीवनावश्यक मानवी जीवनासाठी वस्तू लागतात या सर्व वस्तूमध्ये भेसळ आहे आणि या भेसळीमुळं दुर्धर आजाराशी माणसं सामना करत आहेत। उदाहरण जर झालं तर कॅन्सरसारखे आजार खूप भयानक वाढलेले आहेत आणि तुकाराम मुंढे साहेब यांनी फक्त औषध आणि प्रशासन याच्या बाबतीचा कारभार स्वीकारल्यानंतर 5 दिवसामध्ये 195 धाडी टाकलेल्या आहेत। मित्रांनो, अशा अधिकाऱ्याच्या पाठीमागं सर्वांनीच कुठलाही जातीभेद न बाळगता सर्वांनीच खंबीरपणे उभं टाकलं पाहिजे आणि अशा अधिकाऱ्याची बदली सुद्धा होऊ नये याच्यासाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यावर, महाराष्ट्र प्रशासनावर एक दबाव तंत्र निर्माण केलं पाहिजे। आपण सर्वांनी हे आपल्यासाठी करावं, आपल्या मुलाच्या भवितव्यासाठी करावं, आपल्या स्वतःच्या भवितव्यासाठी करावं। आज दवाखान्याचा जर विचार केला तर सगळ्या रांगा लागलेल्या आहेत दवा हॉस्पिटलमध्ये आणि हॉस्पिटलमध्ये जे डॉक्टर मेडिसिन देतात या मेडिसिनमध्ये सुद्धा सर्व भेसळ आहे आणि हे भारतीय षडयंत्र नसून हे एक जागतिक षडयंत्र आहे। कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात जर मानवाच्या जीवनाशी जर खेळ होत असेल आणि एखादा अधिकारी तुकाराम मुंढे साहेबासारखा त्याला जर सक्षमपणे जर समोर येऊन निर्दय छातीने जर कार्य करीत असेल तर निश्चितचपणे आपण सर्वांनी त्यांच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे। दूध उत्पादक जे शेतकरी आहेत या शेतकऱ्यांना आवाहन करतो की त्यांनी एकजुटीनं यावं आणि सरकारला धारेवर धरण्यासाठी सुरुवातीला तहसीलदार मार्फत आपल्याला निवेदन देऊन नंतर मोर्चे आंदोलने सुद्धा जर साहेबाची जर बदली झाली तुकाराम मुंढे साहेबाची तर आपल्याला रस्त्यावर उतरावं लागेल आणि हे आपल्या जीवनासाठी शेतकरी भावाला मी एक हे आव्हान करतो की आपण येणाऱ्या काळामध्ये सर्वांनी समोर या आणि तुकाराम मुंढे साहेबाला साथ देण्यासाठी सगळे एक व्हा असं मी आव्हान करतो।